जय गुरु. जय गुरु. हा. आता मला अश्विनीने विनंती केली होती की आपण ते गृहपाठ जो दिला आहे तर त्याचं एकदा तुम्ही घ्याच म्हणून. तर मग चालेल का पाठ चौथ्या भागाचं गृहपाठ घ्यायचा आपण कोणी काय केलं ते. हो, चालेल ना. हा. सगळ्यांची ती ते इच्छा असेल. हा. वाक्यात उपयोग होता ना. हो वाक्यात उपयोग हो. त्याच ना. तर हो, तेच तेच ते आपण म्हटलं होतं घेऊन नंतर म्हणजे घेऊ हा. म्हटलं होतं पण मग काही घेणं झालं नाही आपलं आणि मग आपण पुढे गेलो. तर अश्विनी आहे का? हो हो आहे सर. आता जॉईन झाले. ओके. हा. हं. तर आपण मला वाटतं हे म्हटलं होतं निम्नांकित शब्दों का वाक्यों में उपयोग कीजिए. हा एक आपला गृहपाठ होता, बरोबर? हेच म्हणतेस ना हो. अश्विनी तू? हा. हा अश्विनी, ऐकून येते. सर हो हो हा. हो 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 सर. हा हो मग. हा हो तेच मी वाक्यात केली होती ना. हो हो. हा ते चेक करायचं होतं जरा म्हणजे आमचं कुठं चुकलंय काय जरा हो, नाही हरकत नाही. हे करायचं मग सांग ना, काही प्रॉब्लेम नाही तसं मला. सगळ्यांना ते हा. वाक्य हे करायला लागते ना. हा? हो, चालेल चालेल. मग सांगा ना काय काय केलं याच्यामध्ये, काय वाक्य केली आहेत तुम्ही सांगा. हा 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 सांगा. बघते इथले एकच मिनिट हा. पहिलं गवेचं काय सांगा, गवेचं कोणी काय केलंय? सर, गवे मी म्हणजे सांगू का? हा. हा सांगा ना. गवे म्हणजे आधी त्याचं मूळ शब्द आणि त्याची विभक्ती सांगा आणि मग त्याचा हा. वाक्यात उपयोग सांगा. ओके. गहू आहे ना, गायचं आहे. हो. आणि गवे म्हणजे तृतीय विभक्ती गवे. गहूचं. हा, गहू गवे. हा. 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 तर हा. मी असं लिहिलंय, कृषकः गवे तृणं भक्षयित्वा आनयति. तृतीय. कृषकः हा. गवे म्हणजे गायसाठी. चतुर्थी एक वचन आहे. चतुर्थी एक वचन आहे. सॉरी, हा, चतुर्थी एक वचन. हा. गायीसाठी. हा, गायीसाठी गायसाठी. म्हणायचं. हा, हा. सॉरी हा, सॉरी. हा, गायीसाठी. ओके. हा. हा. तृणं हा. भक्षयित्वा आनयति. नाही, तृणम भक्षयित्वा म्हणजे गवत खाऊन, मग असं नाहीच होणार. तुम्ही एवढंच आयासाठी. म्हणा. हा. नाही नाही, तृणम भक्षयितुम असं म्हटलं पण मग गायीसाठी आणून नाही असं नाही चालणार. तुम्ही एकतर असं म्हणा की कृषक हा. हा. गवे गवे हा. तृणमानयती, गायीसाठी गवत आणतो. अच्छा, भक्षयित्व नको म्हणजे. ओके. भक्षयित्वाची गरज नाही. किंवा मग तुम्हाला, गरजच नाही. किंवा जर तुम्हाला गायीने खाण्यासाठी असं म्हणायचं असेल, हा, हा. तर मग गायीने खाण्यासाठी तो कुठली विभक्ती होईल? किंवा गायीला खाण्यासाठी ती विभक्ती चतुर्थी नाही होणार मग. नाही मग. गाईला द्वितीय ना. नाही, तृतीया नाही. म्हणजे इथे कर्म आहे का गाय? गाईने नाही नाही नाही. कर्म नाहीये ना, मग नाही. द्वितीया कशी होईल? हा. हो तर नाही सर्व गायी, तुम्ही गायीच्या खाण्यासाठी हा असं म्हटलं तर तर मग गौचं षष्ठी होईल मग तिथं, पण गवळे नाही होणार. षष्टी. हा. पण anyway, आपला इथं फोकस आहे गवे म्हणजे चतुर्थी गवे. एकवचन कसं वापरायचं. तर गवे कृषकाः हा. गवे तृणम हा. आनयती आणि किंवा हा आनयती, हा असं. हा. सर मी ठीक आहे. ओके. गोपाल गवे तृणाने आणायती लिहिले. गवे तृणानी गोपाल. आनयती. हो. हा. हा. गोपालय. हो. हा. गोपालय गवे तृणाने आणायती. हा. तृणानी. तृणानी आता. गाईसाठी. हा, तृणम गोपाल म्हटलं तरी नांदी. चालेल, मला असं वाटतं तृणम पण चालेल. हा. चालेल का? हा. तृणानी नाही बरोबर काय? नाही, चालेल तसं, पण गवताला असं हा पण अनेक वचन होतं की नाही, मला एक्झॅक्ट हे नाही. ठीक आहे.
हा हा याच्यामध्ये कुठेतरी असं असं वाटतं, वाचल्यावर का वाटतं आधीच्या कुठेतरी ओके, पाठात. ठीक आहे. हम्म, आता पुढचं हम्म. अजून कोणी काही केलंय गवेचं? मी सांगितली ती 2 वाक्य. गवे जलम आनय, हं. गायीसाठी किंवा पाणी आण. कृषक, हा, किंवा कृषकः गवे गोशालाः निर्मिती. काय कृषक हा गवे गायीसाठी गो निर्मिती. गोशाला नाही. पण गोशाला हा गोशाला बांधतो असं तुम्हाला नि, म्हणायचंय. हा 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 पण निर्मिती ही म्हणजे असा तो शब्द नाही का? नाही नाही असं नाहीये ते. हा हा नाही. बरं. हा गोष्ट पण येईल ना. गोष्ट गोठा. पण गोठा पण चालेल हो. क- गोष्ठा करोती किंवा गोशाला करोती, करोती हा, करोतीच म्हणूया आपण. करोती, करतो हा. करोती म्हणून चालेल. हा चालेल, हा. ठीक आहे, हम्म. थँक्यू. आणि अजून कोणा ठीक आहे मग आता गवेचं झालं. तर गमिष्यसी सोडून देतो मी. अर्जिष्यसी वाटते ना अश्विनी तुझं ना सिग्नल कमी वाटतो जरा पूर्ण ऐकून नाही येते हा त्याच्यात. कोणा कोणाचा आवाजच येत नाही बरोबर. हो. अश्विनी, तुम्ही काय वाक्य केलंय ते वाचा ना. गोपाल बरोबर आहे. आम्ही अर्जिष्यसि मधुर भाषणेन त्वं विश्वासम अर्जिष्यसि. हा बरोबर, छान. मधुर भाषणाने तू विश्वास अर्जित करतोस किंवा प्राप्त करशील. हा अर्जिष्यसी म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळ. हा हम्म. ठीक आहे. अजून कोणी काय केलंय? मी असं लिहिलंय ज्योत्स्ना आहेत त्वम. का? ज्योत्स्ना. लक्ष्मीताई सांगा, बोला तुम्ही आधी. हा हा, वाचा वाचा, सॉरी सॉरी. हा, त्वं संस्कृतं भाषा ज्ञानं पठित्वा अर्जिष्यसि. नाही मग तुम्ही असं म्हणा की संस्कृत भाषा ज्ञानम अर्जिष्यसी म्हणजे तू संस्कृत ज्ञान प्राप्त करशील. किंवा मग मला वाटतं आपण बोललो शिकण्याची होतो. इच्छा. हा त्वं संस्कृत भाषा हा संस्कृतम पठित्वा भाषा ज्ञानम अर्जिष्यसी असं म्हणेल हा थोडस. हा असं भाषा ज्ञानम. हा तर मी तसंच लिहिलं सर. हा परत एकदा वाचा तुमचं पूर्ण त्वं वाक्य. संस्कृतं पठित्वा भाषा ज्ञानम अर्जिष्यसि. बरोबर बरोबर. हा ठीक आहे. हा बरोबर पुढं. ना ते सर. हा ओके ओके. गमिष्यामी म्हणजे मराठी पुस्तकावर गमी प यामी आहे, मग ते चुकलंय का? नाही ते चुकलं. गमिष्यामी आम्ही येते मराठी पुस्तकात. हा पयामी मराठी असं पुस्तकात ते पच श केलं त्यांनी, ते एक रेष विसरले ते असं. अच्छा अच्छा. हा हो हा हो गमिष्यामी आहे. मी मी केलेलं सांगू का सर? हा सांगा ना. पयामी चुकून झालं. व्याया बरोबर आहे का माहित नाही. व्यायामं कृत्वा त्वं बलम अर्जिष्यसि. बरोबर. हा बरोबर. तर मी वाचू का माझं? हा वाचा. मधुर भाषणेन त्वं विश्वासम अर्जिष्यसि. हो ते बरोबर आहे ना, ते मी सांगितलं ना, छान आहे ते. हो हो हा. का? मी ते ऐकलं नाही, माझं बंद झालेलं. ओके आणखी ओके एक ओके. लिहिलंय, हा प्रिय वाक्य प्रदानेन त्वं सर्वेषां विश्वासम अर्जिष्यसि. बरोबर बरोबर. बरोबर आहे. हो. थँक्यू सर. हं. अजून कोणाला सांगायचंय? शुभांगीताई तुम्हाला बोलायचंय काही? ऐकून येत आहे तुमचं. ठीक आहे. दुसरं घेऊया, चौथं घेऊया आपण. ओघळाचा उपयोग कोणी काय केलेला आहे? मी नद्याः ओघः सन्थः अस्ति असं लिहिलंय. संथ हा शब्द असा संस्कृत नाहीये. हं. नाही का? नाही. मग मग स्लो ह्याला काय म्हणायचं, म्हणजे काय आपलं अम, हा. सं- आणि आपण शनई संथ वाक्य. शनई शनई म्हणजे हळूहळू. हा. हा, पण अं,
संथला आपण काय म्हणजे म्हणणार, मला वाटलं हा संस्कृत शब्द आहे म्हणून हा मी नाही. सत आणि वाहते. नद्याम केलं तर चालेल का तिथे? नद्याम, ओघा. नद्या मोघा बरोबर, पण म्हणजे विभक्ती काय केली तुम्ही ते सांगा ना. नदीचा प्रवाह असं. हा बरोबर, पण पुढे काय वाक्य काय? तीव्रम असते असं केलंय मी. नद्याम ओघा तीव्रम असती. हा, गंगा नद्याम, गंगा नदीचा ओघ तीव्र आहे. हं, किंवा असे म्हणता येईल की हरिद्वार क्षेत्रे, हरिद्वारला हा गंगा नद्या हा गंगौघः, गंगायाम ओघः, किंवा गंगा गंगायाम ओघः ती तीव्रः अस्ति. असं. हं? हरिद्वारला गंगा आल्यावर वहती नाही येऊ शकणार सर, वहती. इथे जलम वहती होईल. असती लिहायचं का वहती लिहायचं सर? नाही नाही हा, ती तर मी असं लिहिलंय, जलम सर्वत्रे वर्षाकाले ओघः वहति. नद्याः ओघः तीव्रं नाही, परत एकदा वाचा तुम्ही. लक्ष मी काल हा कोण? लक्ष्मीताई, तुमचं वाक्य मला नीट हा, कळलं नाही. परत जलम वर्षाकाले, हा, जलम सर्वत्रे वर्षाकाले ओघः वहति. नाही, असं नाही. जलम म्हटल्यावर मग ओघाची म्हणायची गरजच नाही, नाही का? ओघ अच्छा, म्हणजे नको का? ओके. हा हा म्हणजे जल जलचा प्रवाह. म्हणजेच जलप्रवाह म्हणजेच ओघ, बरोबर. ओके, म्हणजे जलम नकोच म्हणजे तिकडे. जल म्हणायची गरज नाही. वर्षाकाले ओघ तीव्र ओके. असते, असं हा, बस एवढंच, नाही का? अच्छा आणि तुम्हाला अच्छा, ओके ओके. जलौघा म्हणायचं असतं तर जलौघा म्हणा, किंवा नद्याम ओघा म्हणायचं असेल, नदीचा ओघ. ओघ म्हणजे प्रवाह, तर नदीचा प्रवाह तीव्र असतो हा असं. हा, हा, मग नद्याम सर ओघा असं म्हणा. हा ओके. सर नद्याम ही सर सर एक मी मिनिट, इथे सांगत नद्याम ही पाहिजे सप्तमी आहे ना सर? हा, काय म्हटलं? हा, सर मी एक विचारते की षष्ठीचं एक वचन आणि पंचमीचं पण एक वचन नद्या हा आहे बहुतेक, आणि सप्तमीचं नद्याम म्हणजे सप्तमी होते ना सर? नद्या असा षष्ठी नद्या हा पाहिजे, ऍक्च्युली षष्ठी नद्या हा, आहे. तेच म्हटलं, कारण हा, नद्याम म्हटलं ती सप्तमी नद्याम होते सर. हो, अगदी बरोबर. हा, हो, नद्या हा. सप्तमी नेहमी, हो, सप्तमी अनुस्वार असतो, षष्ठीत विसर्ग असतो, बरोबर. हम्म. माझं नद्याम चुकलंय का? हो, नद्याम चुकलं, कारण षष्ठी नद्या हा पाहिजे. हा नद्या हा. हा. हा हा, सर सर मी केलेलं वाक्य सांगू सर? हा, सांगा ना. नद्याः ओघः रमणीयम अस्ति. तर कसं आहे माहितीये का, ओघ हे जे आहे ना, हा पुल्लिंगी शब्द आहे. हा, हा, अच्छा, मग तर मग रमणीय म्हणायचं का? जलम रमणीयम असती असं म्हटलं तर ठीक आहे, पण ओघा रमणीय हा असती. रमणीय हा, ठीक आहे हा सर, ओके, दुरुस्त हा करते. या. हा, हा सर इथं मी मंदः म्हणलं तर चालतंय का? या नद्या ओघः मंदः अस्ति मंदा असती चालेल. फ्लोला. हो, हा मंदा ना. बरोबर. हा. ओके. हा, हम्म, ओके. हम्म. सर तुम्ही आता हा नियम एक सांगितला की केव्हा विसर्ग असतो आणि केव्हा पाय मोडलेला म असतो म्हटलं? नाही, पाय मोडलेला म नाही, काय सांगितलं सर आता तुम्ही? नद्या आहाचं नाही पंचमीला नाही, आणि षष्ठीला लिहिण्यात काही फरक आहे असं काहीतरी बोलत हा होता आता तुम्ही. नाही नाही, मी एक जनरल ते सांगितलं की ऐकलं नाही सर, सर हा, नीट कळलं नाही मला ते. हा, सप्तमी एक वचन हे नेहमी अनुस्वारांत असतं, जनरली असं. ओके ओके सर, ठीक आहे असं ठीक मी आहे. सांगितलं. हा, अच्छा, सप्तमी एक वचन आणि षष्टी बहुवचन हे नेहमी अनुस्वाराचं असतं, असं सांगत होतो मी. असं. हा, छान, हम्म. बरोबर, दुरुस्त हम्म. करते सर, छान सांगितलं. हा हो. प्रश्न पडायचा चांगला नाही. ते म्हणजे आता हम्म. कसं आहे ना, सगळं आपलं पाठांतर शक्य नाहीये, पण काही काही अशा ट्रिक्स आहेत ना, त्या आपल्याला बघून बघून कळतात. मला हा. हो हो. हम्म. हा, ठीक आहे. अ- हो अभिप्सुहू, आता ओघचं झालं ना, मला वाटतं सगळ्यांचं. हम्म. हो हा, आणि कोणालाही जर तुम्ही केलेल्या वाक्यामध्ये जर शंका असेल तर विचारा.
म्हणजे हे मी केलं हे बरोबर आहे का असं. हं? असं. हो हो. हा, विचारा आता पुढचं. अभिप्सुः. अभिप्सु. सः सदा सत्कार्येभ्यः अभिप्स अभिप्सु अस्ति. बरोबर आहे. सहा सदा सदा सत्कार्येभ्यः सत्कार्यासाठी असं म्हणजे नाही सत्कार्यासाठी सत्कार नको. साठी नाही सत्कार म्हणजे असं हे काय म्हणतो मग षष्ठीच मी कर ना, सत्काराचा असं. कार्य आहे सगळे म्हणजे का नाही नाही, बरोबर आहे. मग ते असं केलंय सत्कारस्य असं कर ना. हा? सत्कारासाठी अभिप्सु असतो असं मी साठी असं ते नाही, सत्काराचा इच्छुक असतो असं, नाही का. सत्काराचा हा हा सत्कारस्य इच्छुक. कसं आहे ना, कधी कधी आपण मराठीमध्ये ना कर्म स- कर्म म्हणायचं होतं मला. हा? सत्कर्म करण्यासाठी चांगली कार्य करण्यासाठी नाही, तो तू अभिप्सु असतो असं सत्कार्य म्हटलं की सत्कार म्हटलं, म्हणजे दोन्ही असेल तरी ठीक आहे. हं. कार्य कार्य म्हण कार्य नाही नाही, पण मग सहा सदा सत्कार्यस्य इच्छुक अभिप्सु अस्ति. तर सत्कारेभ्यः असं हा, लिहिलं मी. सत्कार सत्कारेभ्यः अभिप्सु कार्य सत्कार्येभ्यः सत्कार्यासाठी इच्छुक असतो. सत्कर्म करण्यासाठी अभिप्सु असतो असं म्हणून मी ते चतुर्थी ते वापरलं. अजून कोणी काय अन्यपक्षी वापरलंय? दुसऱ्या कोणी? सर माझं बरोबर आहे का सांगा. सह ज्ञानं प्राप्तुम अभिप्सुः अस्ति. हा, म्हणजे ज्ञानम प्राप्तुम. ज्ञान बरोबर. हा. हा ज्ञान हो. प्राप्तीसाठी आता अभिप्सुः इथं अस्ति. हा, आता जसं हे अश्विनी तू असं केलं असतं ना, सहा हा सत्कार्यम कर्तुम. हा, सत्कार्य हा करण्यासाठी. हा, हा हा अभिप्सु असते असं, मग ते छान झालं असतं. हो म्हणजे हो बरोबर कर्तुम कर्तुम. मिळतं पाहिजे. हा, हा करतो असं. मलाही ते एकदम पटकन मग सुचत नव्हतं म्हणून. हा, हा मग बरोबर. सत्कार्याचं काय सत्कार्य असंच ठेवायचं का नाही नाही, सत्कार्यम द्वितीय येईल ना. कर्तुम असेल हो तर नेहमी. द्वितीय हा, कर्तुम असेल, कर्तुम पठितुम. तुम प्रत्ययाच्या आधी नेहमी हा द्वितीय लागते. कारण ते कर्म हा बरोबर असतं ना. ते करण्याचं जे काय हो करायचं असतं ते कर्म असतं नेहमी. असं कर्म त्यामुळे ती द्वितीय बरोबर म्हणजे त्या पठितुम, पुस्तकम पठितुम, पत्रम लिखितुम, हम्म. नाही का. असं हा नेहमी. हा बरोबर हा, म्हणजे हो हो सकर्मक क्रियापदामध्ये ते तुम प्रत्यय असताना नेहमी ते कर्म हा म्हणजे ते जे असतं ते कर्मच असतं आणि ते द्वितीयच असतं कर्म असल्यामुळे असं. हा. हा बरोबर हो हो. आणि एक केलंय अहम हा, सदा गीतम आकरण्याय अभिप्सु अस्ति. अकर्णाय म्हणजे नाही, तेच मी सांगतोय. आकर्णाय म्हणजे अच्छा, श्रवयितुम असं म्हण ना. श्रवयितुम. हा, ओके हा नाही का. नाही का, शुभयुतुम श्रवयितुम किंवा हा नवीन शृणोतुम असं. श्रू. ओके हा, ते श्रवणाय ते साठी के लिए. हा, तसं ते त्याच्यासाठी हम्म नाही वापरायचं. असं तुम म्हणजे जो तुम प्रत्यय आहे ना तो वापरायचा असं. विभक्त म्हणजे हा तो. हा हा, असं. हो बरोबर बरोबर म्हणजे अच्छा क्रिया म्हणजे धातू वापरत असताना नेहमी ते तुम प्रत्यय वापरायचा. शब्द हो असेल तर ती हो विभक्ती केली आहे, बरोबर आहे असं. हा. अच्छा हा हा हा. हा धातू असेल तर हे हा, म्हणजे ओके सर असं. सर मी हा एक सांगू का? हा, एक तुम्ही सांगा ना. सांगितलं एकदा वाक्य परत शब्द एक मिनिट. सांगाल का मला एक मिनिट. श्रवणा हा, माधुरी काय. हा, बोला. श्रवितुम. मी नाही बोलते. हे शब्द बघा. नाही, काय काय शब्द पाहिजे माधुरी तुम्हाला? नाही माझं दुसरं चाललंय दुसरं ह्याचं केलं होतं मी ह्याचं नाही अभिप्सूचं नाही झालं माझं. नाही नाही, पण कोणीतरी म्हणे शब्द सांगाल का? तो कोण म्हणाला ते शब्द सांगाल का? मीच म्हणलं सर अश्विनी तुम्ही अश- नवीन शब्द सांगितला ना मला श्रवण श्रो श्रवयितुम श्रवयुतुम सांगितलं. हा, श्रवयुतुम काय आता श्रवयितुम म्हणजे ऐकवण्यासाठी. हा, कारण तो प्रेरक अच्छा. शब्द आहे नाही बघा. हा, ऐकण्यासाठी म्हणलं तर मग आकर्णाय होईल ना तेच तुला. ऐकण्यासाठी
ते तुला तेच सांगतो, तू आकर्णाय असं ना तू हे आय ही चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय तू धातूला लावतेस, ते जरा गोंधळ होतोय तुझा. हा. ओके. हा. हा. जेव्हा धातूच आपण करण्यासाठी, वाचण्यासाठी, हम्म. लिहिण्यासाठी करतो ना, तेव्हा पठितुम, हम्म. लिखितुम, धावितुम असं करायचं असतं. त्या पठिताय, हो. हा, लिखिताय असं हो. नाही करायचं. असं. हो. ओके. ओके. हा, हा. हा. तो ते आय कसं आहे. हा. श्रवणाय, आता श्रवण हा शब्द आहे, म्हणजे तो नाम आहे ते. मग श्रवणाय बरोबर आहे. हा. हा, हा, हा. पठनाय बरोबर आहे. पण पठ हा, धातूचं करायचं पण पठन हा एक शब्द झाला धातू साधित, आणि मग त्याचा आपण हा. चतुर्थी केली तर बरोबर आहे. पण नुसतं अच्छा. शब्दाची वाचण्यासाठी हा, हम्म. पठाय नाही होणार. पठाय नाही होणार कधी. पठितुम होईल. पण पठनाय पठितुम. बरोबर. हा. श्रवणाय ओके. बरोबर आहे. हा. असं. हा, हा, हा. म्हणजे ते आय, अच्छा. हा. तो य प्रत्यय जो चतुर्थीचा आहे तो नामाला लागतो, हा. धातूला नाही. धातू नाही. असेल तर तोच ओके. अर्थ तुम्ही तुम प्रत्यय करून करू शकता. असं म्हणजे करू शकता आणि तसंच हा, हा. करायचंय. असं. हा. हो, हो, हो. आलं लक्षात सर. हा. मग सर धातूला मी तुम इकडे प्रत्यय, लिहिलं सह. धातू प्रत्यय. एक मिनिट, कोण बोलतोय सांगा, आणि काय एकानेच बोला. आणि हा. हा हा, हा मी लक्ष्मी. बोलते. सह हा. भगवत हा सह भगवद्गीता शिक्षणाय अभिप्सू येणार का मग? शिक्षणाय येणार तिकडे. हा. एकतर शिक्षण शिकायला. हो. हा. भगवद्गीता या शिक्षणाय असं. हा. आणि काय म्हटलं, भगवद्गीता या शिक्षण शिक्षणाय. शिक्षणाय. हा. मालाया तसं हा भगवद्गीताया शिक्षणाय. हा. पुढे काय हा म्हटलं, हा अभिप्सु अभिप्सु असती. हा. अभिप्सु हा. असेल. हो. अभिप्सु एकतर असते तसं ना. करा, किंवा तसंच म्हणायचं असेल तर सहा भगवद्गीता पठनाय असं पण होऊ शकतं, किंवा हम्म हा पठितुम असं पण असू शकतं. पठितुम असं. अच्छा हा. पठितुम. हा. हा. ओके. पण मग प- दोन्ही लागतायत, म्हणजे यचा पण प्रत्यय लागतो आणि तुमचा पण लागतो ना, पठनाय हा पठितू. तेच मी सांगतोय. य हीच तर गंमत आहे. पठनायामध्ये मूळ शब्द काय, पठन, आणि त्याची अकारांत पठ. शब्दाची चतुर्थी होते पठनाय, रामाय तसं. हा. पण हम्म पण मूळ शब्द इथे पठन हा आहे. आणि पठितुम मध्ये काय आहे, मूळ शब्द आहे पठ धातू आहे, आणि त्याला पण तुम प्रत्यय लागतोय, पठितुम असा. समजलं. धातूला हम्म. हम्म धातू म्हणणं आपण धातू अर्थ, लागला. म्हणजे तोच अर्थ काढायची पद्धत म्हणजे प्रत्यय वेगळा आहे, आणि शब्दातून प्रत्यय तोच अर्थ काढायचा प्रत्यय वेगळा आहे, असं माझं म्हणणं. त्याला अच्छा. शब्दाला विभक्ती लागते. हा. आणि याला हम्म सुबंत नाही, सुबंत प्रत्यय म्हणजेच विभक्ती. आणि याला काय म्हणतो आपण, तिगंत. क्रियापदांचे जी रूप असतात ना, त्याला तिगंत म्हणतात, तिगंत प्रत्यय. कारण शेवटी ती येतं ना, पठती, लिखती तसं. त्याला तिगंत म्हणजे प्रत्ययांमध्ये फरक आहे, की तुम्ही धातूला लावताय की नामाला लावताय त्यानुसार. हं? असं. हा. हम्म. पण बरं अश्विनीने हे केलं, थोडीशी चूक केली, त्यामुळे सगळ्यांना समजलं नक्की काय कन्फ्युजन होतंय ते. हा. बरोबर. हो. हा. सर मी एक वाक्य केलंय, हम्म. सांगू का? सांगा ना. आपणिकः व्यापारे धनस्य आगमनाय अभिप्सु अस्ति. अभिप्सु अस्ति. आपण एका व्यापारे, हा, धनम, धनस्य धनमागमनाय. एवढं ओके. कशाला करायचं. हा. मग धनम अभित्सु असती. ओके. हा. ओके. नाही का. हो करेक्ट. हा. किंवा धनाय धनम अभिप्सू असती. धनाय, पण धनाय जास्त, धनाय अभिप्सू म्हणजे असती. धनासाठी होते ना. इच्छुक आहे. हा. ओके. हा. हा. धनाय अभिप्सु असते. अस्ति. ओके. असते. थँक्यू हा. सर. हा. हा. ठीक आहे. आता पुढचा अरिणाम.
अरिणाम, अरिणाम नाही, अरिणाम. सर मी करू का पुढचं वाक्य? हा बोला. साधवे साधवे सदैव हरिणाम हितम चिंतयति. अरिणाम ही काय विभक्ती काय आहे पण सांगा. षष्ठी. नाही, द्वितीय ना हरिणाम म्हणजे. षष्ठी का? नाही नाही नाही, अरिणाम कशी होईल? कवी नाम, कवी नाम. हा, अरि आणि कवी हे सारखेच चालतात. एक मिनिट. तर कवी षष्ठी नाम बहुवचन. षष्ठी बहुवचन आहे, तेच ना. हा, शत्रूंच, शत्रूंचा असं, शत्रूंची हा असं, नाही का? तर सैन्य हा हा, हरिणाम नाशयंती. सैन्याः हरिणाम नाशयंती केलंय मी. हो, नाशयंती बरोबर आहे, नाश करतो. हा, नाश होतो नाही, नाश करतो. हा, हा फरक आहे. मी केलेली सांग, माझं बरोबर आहे का सर सांगा? वीराहा रणांगणे हरिणाम पराजयंती, चालतं का नाही? पराजयंती. अरे, पराजयंती कसं होणार? पराजय हा काही धातू नाहीये. हो, अच्छा. नाही का? शब्द. पराजय हे नाव नाही का? नाम आहे. हे जय नाम आहे. पराजय. हा, जय आणि हा. पराजय हे नाम आहे ना. पराभव करतात त्याला काय सांग, कोणता शब्द वापरायचा? म्हणजे मला असं अं, म्हणायचं होतं की वीर पुरुष रणांगणात शत्रूंना म्हणजे पराजित काय म्हणतात करतात. हा, पराजित करतात. हा, हा, पराजित करतात. नाही तसं म्हणजे काय, जयतू, जयती वगैरे हे शब्द आहेत तसे, पण त्याला हं. पराजयंती वगैरे असं एवढं नाही मला, होते. हा म्हणजे तेवढं प्रचलित तरी नाहीये. पराजयंती हा शब्द मी कधी ऐकलेला नाही असं. हा. हा, मग काय पहिला काय सर म्हणू सर? पराभवम करोती असं पण होऊ शकेल, नाही का? करोती. पराजितम, हं. पराजितम करोती असं पण चालेल म्हणजे. पण तरी त्याला अगदी योग्य शब्द मला, मी धातू आठवत नाहीये. हरवतात या शब्दासाठी इतक्यात आठवत नाही लगेच मला. हा, मग सर नाशयंती म्हणावं म्हणजे नाश करतात. नाश नाही, नाश ग्रॅमॅटिकली नाही, नाश शत्रूंचा ना कोणी नाश नाही करत म्हणजे. हा, हो आता हो हो. याच्या अगोदरचं वाक्य कसं असं सांगितलं ना सर, असं असं नाशयंती. होतं. पण हे बरोबर आहे. पण असं शत्रूंचा आपण असं निपात करतात नाश म्हणजे. करत नाही. नाश हा. हा, नाही करत. मी ते नाशयंती मी सर वापरलाय तो बरोबर हा, नाही वाटत सर आहे. हा, म्हणून सर मला नाश, पराजय करतात, म्हणून मला पराजय करतात असं पाहिजे होतं खरं. हा, तेच. ठीक आहे. आपण शोधू. सर अरिणाम मी म्हणजे एक मूळ. सर माझं वाक्य, सर हा, सर माझं वाक्य चुकलंय का? सांगा ना काय वाक्य आहे? साधवे सदैव हरिणाम हितम चिंतयति, असं म्हणजे साधू लोक, सज्जन लोक हे शत्रूचे सुद्धा हित चिंततात हा, असं पण मला असा, म्हणायचंय. हा पण त्याच्यात एक अपी हा सुद्धा शब्द टाका. साधव अपि. हा, हा, हम्म. अरे, अरिणाम अपि हितम हा. चिंतयन्ति असं. अच्छा. असं. हा, अपि म्हणजे ते साधूनाम हितम चिंती म्हणजे हा. साधूंच, शत्रूचे सुद्धा हित चिंतितात, शत्रूंचे ते त्याच्यावरती स्ट्रेस पाहिजे म्हणून अपि टाकून. हं? बर. हं. सर मी अजून हरिणाम संहिता बहवः संती असं लिहिलंय. सोपं काय वाक्य लिहिलंय म्हणजे असं. काय पण. हरिणाम संहिता शत्रूचे सैन्य खूप आहे. बहवः संती. नाही नाही, पण ते अरिणाम तिथं बरोबर नाही. मग एका एका शत्रूचं सैन्य भरपूर आहे असं ना. कारण ते शत्रूंचे शत्रू. आणि नाही नाही, बहव हा वापरत नाही. विशाल, सैन्य विशाल म्हणता येईल आपल्याला. विशाल सैन्य बहवः नाही. बहव नाही म्हणायचं. येस. हं? हा, विशाल विशाल हा. पाहिजे. हं. विशालः संती. विशाल हा हरिणाम अस्ति, सैनिक विशाल हा अस्ति. हा. असती. हा, किंवा असती बरोबर. अरिणाम सेना विशाला अस्ति असं पण चालेल. सेना म्हटलं आता तर. मी हे लिहिलं होतं हा, दुसरं वाक्य. हरिणाम सैनिका बलवानः असती संती लिहिलं होतं. तू असती पाहिजे. नाही पण बलवान हा बलवत नावाचा मूळ शब्द आहे हा. हा, त्याची विभक्ती अजून तुम्ही बलवान. शिकलेला नाही आहात. बलवन, भगवन, भगवत, बलवत, ते तकारांत शब्द तुमचे विभक्ती झाली त्यामुळे ते हा. सध्या नका वापरू मग त्याचं, कारण तो वेगळ्याच पद्धतीने चालतात. अच्छा, ओके ओके. ठीक आणि आहे. हा, चालेल. बलवान हा प्रथम आहे त्याची, बलवान, भगवान असं. हा, मी प्रथम लिहिलं. हा, बलवानः बलवाना हा संती. शब्दच नाहीये. हा, बलवान नाहीच का? न. हा. हम्म. अच्छा.
हा, पाय मोडायचे. पण तो एकवचनी होतो मग. अच्छा. हं. हम्म. ठीक आहे. पुढचं वाचा, कासारे. तर एक मिनिट, हे हरिनामचं मी असं लिहिलंय, हा, अश्वानां स्थित्वा हरिणाम युद्धम कुर्वन्ति. मग अश्वानाम स्थित्वा असं का म्हटलं तुम्ही? म्हणजे म्हणजे घोड्यावर बसून हरिणाम म्हणजे सैन्य युद्ध करतात. नाही, पण युद्ध मग इथं करतात, हा. इथं इथं हरिणाम कुठं आलं? स्थित्वा हरिणाम युद्धम करोत, युद्धम कुर्वन्ति. नाही नाही, एक मिनिट लक्षात घ्या. अरिणाम हे काय आहे? हा. अरिणाम ही कुठली विभक्ती सैन्य. आहे? सैन्याचे, म्हणजे शत्रूंचे. अच्छा, सैन्याचे. हा, अच्छा, सॉरी. हा हा. तर ते बसत नाही ना, बरोबर नाही का? हा हा, बरोबर. हा, ओके. हा, शत्रूंचे, ठीक आहे. शत्रुओं का, हा, हम्म. एनिमीज, ऑफ एनिमीज, असं ते वाक्य पाहिजे, नाही का? ओके. हा, हं. हा. पुढचं कासारे. कासारे सरोजम प्रफुल्लति. कासारे सरोजम, सरोजः, प्रफुल्लति. सरोजः. सरोज हा, हा एक. हा, 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 हा. कम कंस, किंवा मग कासारे कमलानी विकसंती असं पण चालेल. हा, विकसन. मी तेच केलंय सर. कासारे कमलाने कसं. सर, कासारे बहुवहा जलचराः सन्ति. बरोबर, छान. हा, हा, बरोबर. हा, तर मी कारा. असं लिहिलं, मध्य प्रदेशचे बहवः कासारः सन्ति. पण मग इथे कासारे सप्तमी आहे ना इथं. म्हणजे तुम्ही विभक्ती बदलली, वाक्य बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही कासारे, म्हणजे तलावात, सरोवरात, असं काहीतरी आपल्याला सांगायचंय. मग सरोवरात मासे असतात, हा, सरोवरे, हा, म्हणजे मीन, मीन म्हणजे मासा, हा, मीना हा संती, असं नाही का? असं काहीतरी पाहिजे. जलचरा हा संती, किंवा कमलानी संती. नाही का? असं सर काहीतरी. मग कासारे बहवा खगाः उदकं पिबन्ति असं काहीतरी लिहायचं मला. म्हणजे पाणी प्यायला हो, पक्षी चालेल, येतात. चालेल. हा, कासारे बहवः खगाः उदकं पिबन्ति असं होतं का? होईल का? हो, हो, तलावात खूप खूप उदकं पक्षी पितात. हा, जलम उदकम पाणी पिबंती. पितात. हो, हा, पिबन्ति हो, बरोबर आहे. हो, ओके, हो. थँक्यू सर. सर, कासारे बकाः विहार कुर्वन्ति असं म्हणू शकतो. बकाह. हा, बकाः लिहिले. हा, बकाः. हा, म्हणजे बकाह, कासारे बकाः. हो, हा, हंस, राजहंसाः असं पण चालेल. हा, हा. किंवा हंसः प्लवन्ते, प्लवते. कासारे हंसः प्लवते असं म्हणू शकतो. पोहतात. पण तुमचा प्लव धातू झालेला आहे का? नाही, असाच शोधून हा, काढला. हा, मला ते लिहायचं होतं म्हणून. बर. हे हम्म. करतात तिकडे, विहार करतात किंवा असं हा, पोहतात म्हणून. पण मग हे विहारचं काय? कासारे बकाः विहारः कुर्वन्ति वि- की विहरंती, विहरंती कर ना. विहरंती. हा, विहार कुर्वन्ति नाही येणार ना? नाही नाही, विह विहरंती कर ना. विहरंती, विहरती, एकवचन असेल तर हम्म. विहरती असं. अनेक हा, हे वचन. बकाः केले अनेक वचन आहे, मग विहरन्ति. हा, ठीक आहे. पुढचं कारागारम. नगरे कारागारं विशालं भवति. पुण्यनगर आहे. हम्म. हा, हा, पुण्यनगरे रवडा नामक कारागृह अस्ति. हा. शहरांमध्ये असं लिहिलं. हा, ठीक आहे ना, काही चालेल, ते सोपं आहे. अंबरे. हम्म. अंबरे अंबरे सूर्यः प्रकाशते. कुमुदः. हा,
अंबरे प्रकाश सूर्यः अंबरे प्रकाशते. खग प्रकाशते बरोबर. खगविहरांचे होत नाही का सर? खग बरोबर आहे ना सर? म्हणजे आकाशात पक्षी विहरतात. हा हो अंबरे चालेल विचार हो वर्षाकाले अंबरे इंद्रधनुः दृश्यते. हा दृश्यते बरोबर बरोबर. हो. बरोबर. सूर्यः प्रकाशते ते पण बरोबर ना सर? हो अगदी. ओके सर. ओके. अंबरे निशायां कौमुद्याः दृश्यन्ते. अंबरे निशायाम निशायां हा रात्रीत हा कौमुद्याः दृश्यन्ते. हा कौमुद्या हा कौमुद्या दृश्यन्ते हा बरोबर. हा 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 थँक्यू. चंद्रमा दृश्यन्ते असं पण चालेल. हा 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 हा. नंतर अर्दिता अर्दिता नारी तत्र रोदन करोति. हम्म. अजून कोणी काय केलंय? किंवा शोधनं करू. अर्दिता नारी वैद्यस्य औषधम् आदाय गृहे आगच्छति. अर्दिता कुठल्या असं अर्थाने केलं. वापरते तू? दुःखी नारी दुःखी. दुःखी स्त्री. अर्दिता दुःखी स्त्री बरोबर. हा. हा बालकः ज्वरेन अर्दितः असं केलं. पण ते पण ते बालिका म्हणायला पाहिजे. हा बालिका ज्वरेन अर्दिता भवती असं नाही का? असं का हा हा म्हणजे मुलगी तापाने दुःखी होते. हम्म हे बरोबर आहे का ते? अर्दिता नारी वैद्यस्य औषधम् आदाय गृहे आगच्छति. वैद्याचे औषध आणून घरी येते असं किंवा नाही कसंही करू शकतो आपण. ते आपल्याला आधी काय चालतंय. नक्की म्हणायचंय ना ते हे करायचं. हा हा क्लिअर पाहिजे. सर हा सर मी असे केले सा अर्दिता तत्र तिष्ठती. हो ठीक आहे. हे कोणातरी टीव्हीचा आवाज येतोय. हा हा ठीक आहे. तर हे झाले सगळे. बाकी अजून कुठला गृहाभ्यास होता? समासांचा होता सर. समासांचा तर तो हं, आपण वेगळा म्हणजे चौथ्या भागातला नव्हता तो. नाही पण चौथ्या भागात नव्हतं. 5व्या पाठात. हं. नाही ठीक आहे. मग आता चौथ्या भागातलं आणि जनरलच एक वाक्य कशी करायची त्याचं एक हे आपलं डिस्कशन झालं आज तसं. ठीक आहे मग थांबूया इथे आज मला वाटतं आपण नाही का? हो चालेल सर. हो ओके सर. हा वेळ झाली सर. जय हा गुरु. हो वेळ जय झाली. जय गुरु गुरु. सर. जय जय गुरु गुरु. जय गुरु. जय गुरु. योग्य शब्द नाही झालं का? काय योग्य काय शब्द जोडा मला बरेचसे येत नव्हते. म्हटलं ते नाही आपण करत आहे का आता. योग्य शब्द जोडा म्हणजे उदाहरण द्या ना एखादं. तेच आता दिसला होता मला. सहा तस्मिन कार्यालय गत्वा स्मात्मानं पुढे डॅश अच्छा आहे. अच्छा अच्छा ते रिकाम्या जागा भरा ते. हा हा हा. ओके 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 ठीक आहे. पण जाऊ दे आता ते आता वेळ संपत आली आहे तशी म्हणजे. हं? ठीक आहे ठीक चालेल. हो जय गुरु. जय गुरु.